नमस्कार मंडळी, गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या या विशेष मासिक राशी भविष्यामध्ये आपण मेष राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना कसा राहणार आहे याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. त्यांची ग्रहस्थिती कशी असेल, त्यांचे करिअर कसे असेल, त्यांचा व्यवसाय कसा असेल, आर्थिक परिस्थिती कशी होईल, कौटुंबिक जीवनात कोणते चढ उतार येतील, प्रेम संबंध कशा पद्धतीने होतील, आरोग्य कशा पद्धतीने आहे, विद्यार्थी वर्गांना काय फायदे होतील, महिला आणि पुरुषांसाठी काय भविष्य असेल, शुभ अशुभ तारखा तसेच आवश्यक उपाय याची विस्तृत आढावा घेणार आहोत. तर मंडळी, मेष ही अग्नितत्वाची रास असून तिचा स्वामी मंगळ आहे. धाडस, नेतृत्व, आत्मविश्वास, पराक्रम आणि निर्णय क्षमता हे या राशीचे प्रमुख गुण आहेत. जुलै 2026मध्ये ग्रहस्थिती तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये बदल घडून आणण्याची शक्यता दर्शवत आहे. या महिन्यात सूर्य मिथुन राशीतून भ्रमण करत महिन्याच्या मध्यभागानंतर कर्क राशीत प्रवेश करेल. बुधाचा स्वभाव संवाद आणि व्यवहारामध्ये वाढ घडवेल. बुधाचा प्रभाव संवाद आणि व्यवहारांमध्ये वाढ घडवेल. शुक्रामुळे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काही सकारात्मक गोष्टी घडून येतील. गुरुचा कर्क राशीतील प्रभाव घर, जमीन, वाहन आणि कुटुंबाशी संबंधित विषयांमध्ये लाभदायक ठरेल. शनीचा प्रभाव मात्र संयम आणि जबाबदारीची जाणीव वाढवणारा राहील. जुलै महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मागील काही महिन्यांपासून अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील. विशेषतः ज्यांना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात अडचणी येत होत्या त्यांना परिस्थिती सुधारत असल्याचे जाणवेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व क्षमता दिसून येईल. मात्र अहंकार किंवा उतावळपणा टाळणे आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराचा संकेत देतो. नवीन ग्राहक मिळू शकतात. मार्केटिंग, बांधकाम, यंत्रसामग्री, वाहन, कृषी, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील व्यवसायांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांना आर्थिक व्यवहारात लेखी स्वरूपात ठेवावे. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना तुलनेने चांगला राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना जुनी थकबाकी परत मिळेल. जमीन, मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तथापि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनावश्यक खर्च वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरणात सुरुवातीला काही मतभेद जाणू शकतात. विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांशी संवाद साधताना संयम राखावा. गुरुच्या शुभ प्रभावामुळे नंतर वातावरण सुधरेल. कुटुंबातील एखादा शुभ समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे नियोजन होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. परस्पर विश्वास वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये असलेल्या व्यक्तींनी भावनांपेक्षा वास्तवाचा विचार करणे आवश्यक आहे. महिन्याच्या उत्तरार्धात प्रेम संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, रक्तदाब, उष्णतेशी संबंधित त्रास, पोटाचा विकार, झोपेच्या समस्या काहींना जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार यावर भर द्यावा. वाहन चालवताना
विशेष काळजी घ्यावी. मेष राशीच्या पुरुषांसाठी हा महिना कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येऊ शकतो. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. व्यवसाय करणाऱ्या पुरुषांना नवीन करार किंवा नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडा. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात असलेल्या पुरुषांनी संयम बाळगावा. भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. विवाहित पुरुषांसाठी जोडीदारांकडून चांगले सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या महिलांसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. घर आणि करिअर यामध्ये योग्य संतुलन राखण्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकतात. काही महिलांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गृहिणींसाठी हा महिना कुटुंबातील सौहार्द वाढवणारा राहील. घरातील शुभ कार्यांमध्ये सहभाग वाढेल. आर्थिक नियोजनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हार्मोनल असंतुलन, थकवा किंवा रक्ताच्या कमतरतेशी संबंधित समस्या असल्यास दुर्लक्ष करू नये. नियमित तपासणी करावी. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा, तांत्रिक शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता सुधारेल. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या बातम्या मिळू शकतात. मात्र सोशल मीडिया आणि मित्रमंडळीमुळे वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अभ्यासात विशेष प्रगती दिसू शकते. शिक्षक आणि मार्गदर्शकाचे सहकार्य मिळेल. मेष राशीच्या मंडळीसाठी ह्या महिन्यातल्या शुभ तारखा 4 जुलै, 7 जुलै, 10 जुलै, 14 जुलै, 18 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 29 जुलै या तारखा महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल ठरू शकतात. या दिवसांमध्ये नवीन कामाची सुरुवात, मुलाखत, व्यावसायिक व्यवहार, गुंतवणूक, खरेदी किंवा धार्मिक कार्य करणे लाभदायक ठरू शकते. काही मेष राशीच्या मंडळींना ह्या महिन्यातील अशुभ तारखा कोणत्या आहेत किंवा कोणत्या तारखेला सावधगिरी बाळगायची आहे, तर 2 जुलै, 8 जुलै, 13 जुलै, 20 जुलै आणि 27 जुलै या दिवशी विशेष काळजी घ्यावी. या काळात आर्थिक व्यवहार, वादविवाद, अनावश्यक प्रवास किंवा भावनिक निर्णय टाळावेत. वाहन चालवताना आणि महत्त्वाचे कागदपत्र हाताळताना विशेष दक्षता घ्यावी. भाग्यवृद्धीसाठी कोणते उपाय करावेत, तर प्रत्येक मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी. ओम क्राम क्रीम क्रोम सहम भौमाय नमः या मंगळ मंत्राचा 108 वेळा जप करावा. हनुमान चालिसा आणि बजरंग बाणाचे पठण करावे. मंगळवारी लाल फुले अर्पण करावीत. गरजू व्यक्तींना मसूर डाळ, लाल वस्त्र किंवा तांब्याच्या वस्तूचे दान करावेत. दर गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करावे. घरामध्ये नियमित श्रीसूक्त आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. पिंपळाच्या वृक्षाला शनिवारी प्रदक्षिणा घालावी आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तर मंडळी, जुलै 2026 हा महिना मेष राशीसाठी प्रगती, जबाबदारी आणि नवीन संधी घेऊन येणारा दिसत आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. पुरुष आणि महिलांसाठी हा महिना आत्मविश्वास ठरवणारा ठरेल.
संयम, नियोजन आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या जोरावर तुम्ही या महिन्यात उल्लेखनीय यश प्राप्त करू शकता. श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या वतीने मेष राशीच्या सर्व जातकांना जुलै 2026 महिन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. भगवान हनुमान आणि गुरुदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर ह्या व्हिडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पाहता येईल.